मस्त झाले ना पोहे. मी नाही केलेत, मम्मीने केलेत, तिला जाऊन सांगायचं. आता राग सोडून दे ना तू. हा किती वेळ अशीच बसून राहशील. मी विसरून गेलो, आता तू पण विसरून जा बरं आणि बोल बरं मायाशी. बरं ठीक आहे, बोला. बाप्पा लगेच तयार पण झाली. तुझं तर आमच्या विदर्भातल्या पावसासारखं आहे, लगेच येते लगेच जाते बेटा. त्याचं काय आहे ना, मला जास्त वेळ गप्प नाही राहतात. गजबच आहे तू तर. गजब आहे. तुम्ही पण खूप गजब आहात. पण मी काय म्हणते, मग आपला जमलं समजायचं का? एवढी घाई काऊन करून राहिली तू? थांब ना जरा. म्हणजे काय ना, आता तुला आधी विदर्भाविषयी सगळं जाणून घ्यायला पाहिजे की नाही? हो हो हो, तर सांगा ना, मी ऐकते. अगं आमच्या इकडे पाण्याचा प्रॉब्लेम राहते की नाही, त्यासाठी अशी डोक्यावर घागर घेऊन हे लांब लांब चालत जावं लागते ना. पण मी काय म्हणते, पाण्यासाठी हे लांब लांब चालत का जायचं? कारण नळाला पाणी नसलं तर विहिरीवर जावं लागते, विहिरीला नसलं तर तळ्यावर जावं लागते. पण मी काय म्हणते, चालत का जायचं? आपण जिथे पाणी आहे तिथे जवळच घर घेऊया ना. कठीण अरे बावा. नाही म्हणजे इथे आपले विचारच जुळून नाही राहिले तर ट्युनिंग कुठून जुळणार आहे? नाही असं नका म्हणू, मी आहे ना, मी घेईन ना जुळवून. हो, मला तर अवघड शब्दांच्या यमकांची जुळवाजुळव करायची सुद्धा सवय आहे. शब्दांची जुळवाजुळव म्हणजे ऐका, उखाण आहे. जेव्हा पोटात होते मळमळ, माणूस करू लागतो वळवळ. अभिजित रावांसाठी प्राणप्रिय, स्वतंत्र विदर्भाची चळवळ. काय झालं, नाही आवडलं? नाही एकदम संत्रा सारखं वाटलं आपल्याला. थँक्यू. नाही म्हणजे आवडलं की नाही आवडलं? अरे असं काय करू राहिली, नागपूरचा आहे ना मी. हा संत्रा तर आवडतातच आपल्याला. थँक्यू. पण एका कारणासाठी ना, संत्र मला अजिबात आवडत नाही. काऊन नाही आवडत? संत्राचं ना शिकरण करता येत नाही. तुम्हा मुंबईकरांना ना म्हणजे वाकड्यात जाण्याची एक सवयच असते. आता संत्र एवढं चांगलं असतं ना, त्याचं शिकरण कशाला करायचं? सॉरी, तुम्ही चिडू नका ना प्लीज. अरे चिडू नको तर काय करू? इकडे मी तुला समजून घेण्याचा प्रयत्न करून राहिलो आणि तू संत्र्याचं शिकरण करून राहिली. अरे भाषानं कसं होईल लग्न आपलं? मग मी आता संत्र्याविषयी बोलले म्हणून तुम्ही लग्नाला नकार देणार? प्लीज नका ना असं करू. हा बरं ठीक आहे. आता आम्ही विदर्भातले आहे म्हटल्यानंतर आम्हाला सगळ्यांना समजून घ्यावंच लागते ना. आम्ही सगळ्यांना समजून घेतो, सगळ्यांची मदत करतो, पण आमची मदत कोणीच करत नाही. सगळीकडे संत्र वाटतो, आम्ही गोडवा पसरवतो, वीज वाटतो, लखलखाट करतो, पण आमच्याकडे तर कोणाचंच लक्ष नाहीये. नाही, तुम्ही असा काय विचार करताय? माझं लक्ष आहे तुमच्यावर, खरंच. मी ऐकते, तुम्ही बोला. ए बाई, सरकारचं लक्ष नाही असं म्हणून राहिलो मी. सॉरी. अगं आमचं मन केवढं मोठं आहे हे कधी कळणार आहे तुम्हा लोकांना? तुम्हाला खरं सांगू, मला ना असाच मोठं मन असलेला नवरा हवा होता. खरंच तुमचे विचार किती छान आहेत. चला ना आपण आज जाऊया, आपण सगळ्यांना सांगूया, त्यांना खूप आवडतील तुमचे विचार. नको आज नको, आज चिल्लम चालली आहे. चिल्लम चालली? नाही, चिल्लम चालली तर बाहेर आहे. बघा ना किती उकडतंय, किती गरमी आहे. का हसताय? अगं हसू नको तर काय करू? तू विदर्भवाल्याला मुंबईच्या गरमीची भीती दाखवून राहिली. अगं खरी गरमी तर आमच्याकडे असते 46-47 डिग्री. हे अशी गरमी असते का आकाशात उडणारे मिट्टू असे पडतात टापकन. काय सांगता? असे टापकन? किती भारी, किती मजा येत असेल ना. चला ना आपण हे आज जाऊन सांगूया. मी आलेच. अबे भयताळ आहे का ही? आता मिट्टू टपकन पडते याच्यात खुश होण्यासारखं काय? असाल तिथून या बरं. जयंता भाऊजींची बोलत होतात. हो. शैला, अगं त्यांना लवकर कशाला बोलावलं? उगी काहीतरी घोळ घालून ठेवायचे ग. नाही गोळ घाला. मम्मी, काकू, आत्या काय करताय? सांबार कटिंग करते. पुन्हा पोहे मागितले तर वरून फुरफुरायला. काय ग, तुझ्याशी तरी नीट बोलला का तो? नीट? खूप छान बोलले. अगं बाई, हो? काय काय सांगितलं तुला? तुला माहितीये त्यांच्या विदर्भात ना गरमीमध्ये आकाशात उडता उडता असा मिट्टू पडतो. काय सांगतेस नक्टू? कमाल आहे. पण मिठ्ठू म्हणजे नक्की काय?
मिठ्ठू म्हणजे आय थिंक माझ्या पप्पांची अमरावतीला बदली झाली होती ना, त्यामुळे मला असं आठवतंय की मिठ्ठू म्हणजे पॅरारूट. पॅरट? हा तेच ते. अरे कुठल्या प्रांतात ना आलाय हा, जिथे पोपटांना उडता येत नाही, माणसांना धड बोलता येत नाही. सगळं विचित्र आहे. खाद्य पदार्थांना प्राण्यांची आणि पक्ष्यांची नावं देतात. सांबार, पोपट पोहे. छे, कांद्या पोह्यांमध्ये बटाट्यांच्या ऐवजी वांगी घालतात. असं कधी असतं का? मस्त चाललंय भाऊ तुमचं. हा काय आम्ही इथे संबंध जोडायची कोशिश करून राहिलो आणि तुम्ही आमच्याच पाठीमागे आम्हाला शिवे देऊन राहिले नाही का? नाही नाही काय, हे असंच घडत आलंय आतापर्यंत. तुमच्या चेष्टेचाच विषय ठरलोय आम्ही नेहमी. आमची कोणाला कदरच नाही हो, म्हणूनच आम्हाला आमचा विदर्भ स्वतंत्र पाहिजे. नाही नाही, तुम्ही बसा ना, तुम्हाला नाही बोलत आहेत ते. तुम्ही शांत व्हा ना, तुम्ही चिडू नका आणि तुम्ही बसून घ्या. फॅन लावू का की एसी ऑन करू? ते एसीबीसी फालतू आहे सगळं. हा आमच्या कूलर समोर बच्चे आहे सगळे. एकदा आमचा वाळ्याचा कूलर लावून बघा, एका घंट्यात पूर्ण घर थंड होते की नाही बघा. अहो तुम्हाला कळणारच नाही हो, म्हणून तर आम्हाला आमचा विदर्भ स्वतंत्र पाहिजे. कशाला कूलर लावायला? हा? काका त्यांना काही बोलू नको. हे बघ, त्यांचे विचार जरा वेगळे आहेत, पण मला खूप भारी वाटलेत ते. आणि हे पण, त्यामुळे त्यांच्याशी कोणी वाद घालायचा नाही प्लीज. ए नुपूर भायताड, तू माझी पुतणी आहे ना, आणि ह्याची बाजू काय घेऊन राहिली? हा अरे तुझ्या भाषेला काय झालं? काय बोलून राहिला बे तू? भाऊजी अरे वा, बहुत खूप. तुम्ही तर आमचीच भाषा बोलून राहिले. हा आमच्या भाषेचा गोडवा पाहिला का? सगळ्यांना हवी हवीशी वाटते. हेच तर पाहिजे होतं आम्हाला. अरे आम्ही वीज पुरवतो तुम्हाला, तुम्ही थोडं पाणी पाठवलं इकडे तर का बिघडते? मिळू द्या ना सगळ्यांना प्यायला. करेक्ट आहे तुझं, एकदम करेक्ट आहे तुझं मुला. येस शोभतोस, पण शोभतोस तू माझा मुलगा. बाप तसा बेटा. कळलं का रे? तुझं बरोबर आहे तुझं. मला तुझं म्हणणं पटतंय. आपण सोबत मिळून चुळबुळ करू. जयंता, तू करतोस ती चुळबुळ आणि हे करतात ती चळवळ. व्हॉट्स अ बिग डील? मी पण करीन. तुम्ही चळवळ करणार? ऑफकोर्स. कशासाठी करणार तुम्ही चळवळ? आता माझा मुलगा बोलला ना, सगळ्यांना प्यायला मिळाला पाहिजे, त्यासाठी करणार चळवळ. तो पाण्याबद्दल बोलतोय जयंता. अहो तुम्ही जरा इकडे या बरं, जरा मला बोलायचं अगं थांब, मला मुलाची चर्चा करायची आहे. ती करा, नंतर करा ना. आता तुम्ही या इकडे, जरा मला बोलायचं तुमच्याशी इकडे. आलो हा चला. काय तर तुमची चर्चा. हे भाऊ कोण होते हो? तुझे नवीन वडील. हा या शो सर, मी मेल करतो तुम्हाला ते. या बाय. या इकडे बसा. अरे मला त्याच्याशी तू बोलू का देत नाहीयेस? मला त्याच्याशी संवाद साधला पाहिजे ना. काहीही गरज नाहीये. तुमच्या संवाद साधण्यानं जमणारं लग्न तुटायचं. आई काय काय झालं? अरे थांबा, मी सांगते त्याला. उगीच आपलं काहीतरी. अरे खाली एक मुलगा आलाय, तो चळवळीतलाय. तो त्याच्या चळवळीबद्दल काहीतरी बोलत होता. हे आले आणि यांनी भलतंच सुरू केलं. मी कसं काय भलतं सुरू करणार? अरे मी जबाबदार माणूस आहे, वरपिता आहे मी. हे बघ, मला त्याच्याशी बोलायचं. मी आलो पटकन. जा. कुठे चालला तुम्ही? जा. खबरदार जर बाहेर गेलात तर. बघा, तुम्ही लोक मला कोंडून ठेवू शकत नाही. हा? मला माझ्या मुलाच्या लग्नाची बोलणी करायला जायला पाहिजे. आय एम रिस्पॉन्सिबल पर्सन. अहो त्यांची बहीण आहे, ती जबाबदार पण आहे आणि सगळी बोलणी करायला सक्षम पण आहे. ओ माय डॉटर. बरं नीरज, तू येतोयस ना? आई थोडं काम आहे, मी काम आटपल्यावर येतो पट. लवकर ये. आणि तो मुलगा तू बघितलेला पण नाही आहेस ना? ये लवकर. हा? अगं हे शैला, अरे हे काय नकटू? कसा वाटला तुला मुलगा? आवडला ना? हो पप्पा, खूप आवडला मुलगा. नुपूर, घाई करू नकोस. तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. हा मुलगा ज्याला आपल्या कुठल्याच गोष्टी पटत नाहीत, तो तुला सुखात ठेवू शकेल असं वाटतंय का तुला? विचित्र आहे का तो मुलगा? अजिबात नाही हा काका, उलट खूप प्रेमळ आहेत ते. आता बघा, ते विदर्भाचे आहेत की नाही, तर त्यांना तिथल्या प्रत्येक गोष्टीबद्दल खूप प्रेम आहे, जे फक्त प्रेम करणाऱ्या व्यक्तीलाच वाटतं. आता जर उद्या माझं त्यांच्याशी लग्न झालं, मी त्यांना आवडायला लागले, तर मग त्यांना माझ्याही प्रत्येक गोष्टीबद्दल खूप कौतुक वाटेल. किंबहुना त्यांना माझ्यात एकही वाईट गुण दिसणारच नाही, हो की नाही?
मला आवडेल त्यांच्याबरोबर राहायला. अगं तिकडे तुला घागरीतनं पाणी भरायला लागेल बेटा. चालेल मला पप्पा. आता बघा ना, इतकी वर्ष तुम्ही मला अजिबात काम करू दिलं नाही. तेवढाच मला जरा चेंज मिळेल नाही का? आणि हळूहळू होईल ना सवय मलाही. चालेल मला. मला आवडलाय मुलगा. अरे आला तुम्ही. किती छान आहे नुपूर. मलाही खूप आवडेल. हा अय्या तुम्ही कधी आलात? बसा ना, मी पाणी घेऊन येते. हो. सेट सेट. काय मग दिले का मसाले आमच्या शेजारणीला? काय म्हणते पिंगळीन? नाही काय नाही म्हणाल्या. ऑर्डर दिली चालली आले. काय नाही बोलल्या. भाऊ कुठे? करागानं पळून गेला? नाही आहे इथे. हिअर हिअर समवेअर आहे ना. हो येस पाणी. काय त्रास गिस्त नाही ना दिला त्याने? नाही नाही, अहो त्रास कसला. उलट नागपूर आणि विदर्भातल्या सगळ्या गोष्टी जवळ तोंडपाठ झाल्यात आमच्या. हो म्हणजे शिमल्याच्या थंडीपेक्षा विदर्भातलं ऊन कसं आल्हाददायक आहे. एसी पेक्षा कूलर मध्ये कसं कुडकुडतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिर्याणी पेक्षा वडा भात किती चविष्ट लागतो हे सगळं पटवून देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. हो ना. मी काय म्हणतो दादा, यांच्या लग्नात आपण वडा भातच ठेवूया मेनू. काय नकटो? हा म्हणजे तुम्हाला चालेल? मला काय, मला चालेल ना. हो मग मला पण चालेल. काय झालं? ठरलं लग्न? अरे नीरज कुठे होता तू इतका वेळ? काय चाललंय तुझा हात? अगं मी वर काम करत होतो. बरं ते सोड, लग्न ठरलं की नाही? हो. वाव काँग्रेस यार. बरं कुठे तुमचे नवरोबा? हा तुम्हारी जय हो. तो का हो मोरी आहे का नागाचं बीड? आमच्या इथे येऊन बघा. भल्ली मोठी मोरी असते, एक नंबर. आता बरं झालं तू आली. अरे थोडं बोलायचं होतं मला. बोल ना. ते मसाले गिसाले कुटायला ना आता एकटी जाऊ नको तू. नुपूर पण असेल ना बरोबर. आता आवडली ना तुला नुपूर? आधी का शानपणा करत होता मग? आता ऐकलं ना तुझं. आता तू पण माझं ऐक. काय? तुझ्या बरोबर कामाला घेऊन जात जा तिला. घेऊन जाईन ना. येशील ना? अय्या हो म्हणजे काय? मग तू काय करशील? तुला तर आपलं माहिती आहे ना, चळवळ. ती चळवळ गिळवळ बास कर. आधी घराकडे बघ. अगं पण तुला तर माहिती आहे ना, मी चळवळ नाही सोडणार. एखाद वेळेस लग्न नाही करणार. एक मिनिट. म्हणजे लग्नानंतर तुम्ही आमच्या मुलीकडे बघणार की नाही? नाही बघीन ना पण आधी चळवळ नंतर ही. पट्टा तो टेक नाही तो राम टेक. आत्ताच सांगा काय ते. अरे असं काऊन बोलून राहिला? असं नको बोलू बाबा. नाही सॉरी चुकलं. नाही असू दे. खरं बोलतायत ते. मनातलं बोलून गेले. मला आवडलं. मी काय म्हणते, तुम्ही करावं चळवळ. म्हणजे मला माहिती नाही ती बरोबर असते की चूक, पण तुम्हाला योग्य वाटतंय की नाही मग तुम्ही बिनधास्त करा. चालेल मला. तुला सगळं मान्य आहे ना? मग मी तयार आहे लग्नाला. वा. मग सुपारी फोडायची? हा वाट कोणाचे पाहून राहिले? फोडा आता. कॉंग्रॅच्युलेशन भाऊजी. आता टॉवर होणार नक्की. आणि आता सगळं चांगलं होणार. नकटू बेटा, तू मनापासून हो म्हणतेस ना? पण हो पप्पा, तुम्ही बोलवा गुरुजींना. जावई बापू, आमच्या नक्कूला सांभाळा. सांभाळेल ना. अगदी धाकट्या बहिणीसारखी सांभाळेल. हो आता तुमचाच आधार आहे तिला. बाहेर ना आलात ना, हात पाय धुवून घेता. या आलीच. हो. आज जेवणाचा बेत काय करूया? तोच विचार करते मी. हे बघा काहीही करा पण गोडाचं काहीतरी होऊ दे म्हणजे झालं. गोडाचं काय? केळ्याचं करूया. नो 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 नो. परत वसईची केळी नागपूरची संत्री याच्यामध्ये तुंबळ युद्ध होईल. नको 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 तसं नको व्हायला. मी एक काम करते, मी खीर करते. चालेल. जेवणाचं काय? जेवणाचं काय करूया? हा वडा भात करूया का? चालेल बनवूया आपण. म्हणजे तुम्ही दोघी बनवा. येतो का पण दोघींपैकी कुणाला तरी? त्या राधिका वहिनी शिकवतील की? अय्या हो की. हे लक्षातच नाही आलं माझ्या. मी नुपूरला पण बोलवते म्हणजे तिला कळेल ना कसं बनवायचा तो. नको ग.
लेकराला आराम करू दे ग. आता लग्न झालं तर दिसणार नाही पोरडोळ्याने आपल्याला. मग जावाय बापू कसं काय, छान वाटतं ना? आपलं मस्तच राहते. हा आपला जन्म विदर्भात झाला ना त्याचा आपल्याला खूप अभिमान आहे. नो नो नो, आमच्या नकटूबद्दल काय वाटतं तुम्हाला असं विचारतायत ते. अच्छा अच्छा, ठीक आहे, मस्तच आहे एकदम. आता मी तुम्हाला एवढं सगळं विदर्भाबद्दल सांगितलंय, आता आणखी थोडं सांगतो म्हणजे तुम्हाला आणखी मस्त वाटेल. सांगू का? हा बोला. तर काय माहितीये का, आमच्या विदर्भाचा ना पौराणिक आणि ऐतिहासिक गोष्टीशी डायरेक्ट कनेक्शन आहे. म्हणजे कसं सांगतो तुम्हाला, आता जिजामाता त्या कुठच्या, विदर्भाच्या. हा रुक्मिणी विदर्भाची. आता श्रीकृष्णाला तिचं हरण करण्यासाठी कुठे यावं लागलं, विदर्भातच. आणि पांडव अज्ञातवासात कुठे लपले होते, विदर्भात. आणि कापसाचा शोध लागला तो कुठे, विदर्भात. हा आता कापसाचा शोधच लागला नसता राजे हो, तर आपल्याला पानं गुंडाळून फिरावं लागलं असतं ना. बोला, पानं गुंडाळून फिरावं लागलं असतं ना. हा बास आता. काय झालं? नाही, तुझं विदर्भ पुराण बास आता. हो, आपल्या विदर्भाबद्दल सांगावं तेवढं कमी आहे. अहो पण आता पुरे कर. अगं पण म्हणजे मी तर बोलणार आहे आणि त्यांनाही ऐकायचं असेल तर ते काहीच बोलत नाहीये. मला बोलायचं. हा, बोला ना. नाही म्हणजे तुम्ही एवढं म्हणालात की तुमच्या विदर्भात इतकं सगळं आहे, लग्नासाठी एक मुलगी नाही. ए काहून नाही बा? अरे 101 पोरी आहे विदर्भात. आता इथे ताई म्हणाली म्हणून म्हणजे मी पण विचारच करून राहिलो, अजून माझं काही ठरत नाहीये. बघा म्हणजे आधीच काहीतरी ठरवा, नाहीतर नंतर वेळ निघून जाईल. मी म्हणाले म्हणून तू लग्न करून राहिला का? नुपूर तुला आवडली आहे ना? काय खरं सांगू का, मला काही समजून नाही राहिलं ग. हा नाही, मग मीच सांगते. मलाच हे लग्न मान्य नाही. हा म्हणजे नाही नुपूर, तू खूप चांगली मुलगी आहेस, मला तर खूपच आवडली. पण बाई, तुला ज्या पोराबरोबर लग्न करायचंय त्याच अजून नीट ठरत नाहीये ना. मग काय उपयोग या लग्नाचा? त्यापेक्षा आता आपण हे लग्न थांबवूया. नाही तर तू म्हणत असशील तर करतो ना लग्न, म्हणजे काय हरकत आहे? काय हरकत आहे आभ्या? लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नाहीये. भावना जोडल्या राहतात. पण तुला काय कळणार, तू तर भावना शून्य माणूस आहे. मी मसाले कसे सॅम्पल म्हणून देते ना, तसा हा अनुपूरशी सॅम्पल म्हणून लग्न करून राहिला. लग्न म्हणजे जबाबदारी राहते आणि ती जबाबदारी स्वीकारण्यासाठी तू सक्षम नाही. म्हणून आपण इथेच थांबूया. नाही काय का माझंच चुकलंय? मीच तुम्हाला सगळ्यांना चांगली स्वप्न दाखवली आणि ही स्वप्न मी आता तुमच्यापासून हिरावून घेऊन चालले. नाही काय याचं काय नुकसान होऊन राहिलं हे यालाच समजून नाही राहिलं. पण हे लग्न झालं तर एका स्त्रीचा अपमान होईल आणि कोणत्याही स्त्रीचा अपमान झालेला मला चालायचं नाही. मग तो माझा नवरा असो की भाऊ. ताई माझं ऐकून तर घेणं जरा. मला काहीच ऐकायचं नाही. अभ्या काय आहे ना, का माझा विदर्भ तुमची मुंबई यातच तू अडकून पडलायस. लग्न इतकं सोपं नसते. 2 माणसांच्या आयुष्याचा प्रश्न राहतो. नाही, तुला नाही जमायचं ते. तुमच्या सगळ्यांची पुन्हा एकदा माफी मागते मी. नाही, खरं तर आम्ही तुमचे आभार मानायला हवे. ह्यांनी अजाणतेपणी चुकीचं पाऊल टाकलं असतं आणि दोघांनी लग्न केलं असतं तर किती महागात पडलं असतं आपल्याला ते. खरं म्हणजे नकटूचं होकर ऐकून माझं मनही थोड्या वेळासाठी चलबिचल झालं होतं, पण नाही, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. तुमचे खूप खूप उपकार आहे. हा उपकार कसले? मला जे वाटलं ते सांगितलं. येत या
निघते मी. काळजी घे आणि लग्नाला नक्की बोलव. चल रे.